कधीही कुठल्याही व्यक्तीने दुसऱ्याशी दगाफटका करू नये, फसवणूक करू नये. एखाद्याकडून जर धोका मिळाला तर ती व्यक्ती पूर्णपणे कोसळून जाते आणि नात्याचा चकनाचूर होतो. मग ते नातं मित्रमैत्रिणीचं असो, पती पत्नीचं असो किंवा दुसरं कोणतंही असो. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमधून. एक पोलीस कॉन्स्टेबल होता. त्याचं लग्न करायचं ठरवलं होतं. त्याने विचार केला की आपण स्वतः पोलीस आहोत आणि आपण जर लेडीज पोलीस कॉन्स्टेबल सोबतच लग्न केले तर ते किती योग्य असेल. असा विचार करून त्या पोलीस कॉन्स्टेबलने त्याच्यासाठी कॉन्स्टेबल मुलगी शोधण्याचे ठरवले आणि त्याला एक मुलगी भेटली देखील. दोन्ही परिवारात संगनमत झाले आणि दोन्ही बाजूची लोके लग्नासाठी तयार झाली. 6 फेब्रुवारी 2023 रोजी त्या पोलीस कॉन्स्टेबलचे लेडीज कॉन्स्टेबलसोबत लग्न झाले. त्या पत्नीपेक्षा हा पती खूप खुश होता, कारण याला याच्या मनाप्रमाणे पत्नी भेटली होती आणि सर्व याच्या इच्छेप्रमाणे झाले होते. लग्नानंतर 4 दिवसांनी विदाईचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर ही पोलीस कॉन्स्टेबल पत्नी आणि हा पोलीस कॉन्स्टेबल पती दोघेही काही दिवस सोबत राहिले. काही दिवस म्हणण्यापेक्षा हे फक्त 9 दिवस एकमेकांसोबत राहिले. त्याचं कारण असं होतं की दोघेही पोलीस होते आणि दोघांनाही स्वतःची ड्युटी बजवायची होती. 9 दिवसानंतर त्याची पत्नी तिची ज्या ठिकाणी ड्युटी होती तिकडे गेली आणि हा पोलीस कॉन्स्टेबल त्याच्या ड्युटीवरती तैनात झाला. आता जरी दोघे पती पत्नी असले तरी असं होत नाही की दोघांची ड्युटी पण एकाच ठिकाणी असेल. कोणाची ड्युटी कुठेही लागू शकते. परंतु या कॉन्स्टेबल पतीने समजून घेतले की दोघेही पोलीस असल्या कारणाने स्वतःची ड्युटी बजावणे अगोदर गरजेचे आहेत आणि आपण तर काय आता कायमस्वरूपी एकमेकांचे झालोच आहोत. कधी ना कधी आपण भेटणारच आहोत, बोलणारच आहोत, कारण आपण पती पत्नी आहोत. त्याची कॉन्स्टेबल पत्नी कासया पोलीस स्टेशनमध्ये तैनात होती आणि पतीची ड्युटी दुसऱ्या ठिकाणी होती. परंतु त्या कॉन्स्टेबल पतीला हे माहीत नव्हते की त्याची कॉन्स्टेबल पत्नी दुसऱ्याच्या प्रेमात पडली आहे. त्याने तसा विचारही केला नव्हता आणि त्याने तसा बॅकग्राऊंड देखील काढलेला नव्हता. परंतु त्याची जी कॉन्स्टेबल पत्नी होती ती तिच्याच स्टेशनमध्ये काम करणाऱ्या दुसऱ्या कॉन्स्टेबलच्या प्रेमात होती. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही सोबत राहायचे, ड्युटी करायचे आणि ड्युटी संपल्यानंतर दोघेही एका रूममध्ये सर्व गोष्टी यांच्यामध्ये चालायच्या. परंतु या गोष्टीपासून अनजान असणाऱ्या या पोलिसाने त्या पोलीस पत्नीसोबत लग्न केले होते आणि या गोष्टीची त्याला जराशी देखील कल्पना नव्हती आणि कदाचित त्याच्या आयुष्यातले ड्युटीचे दिवसांमध्ये त्याला समजले देखील नसते कधी की त्याच्या पत्नीचे दुसरीकडे अफेअर आहे. कारण तो त्याची ड्युटी बजावत असला असता आणि इकडे पत्नी ड्युटी बजावता दुसऱ्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत असती. कारण जेव्हा हा कॉन्स्टेबल पती पत्नीला भेटण्यासाठी येत असत तेव्हा तो तिला कॉल करून बोलत असत की मी आज तुझ्याकडे येत आहे. यांच्यामध्ये कॉल मेसेजेस कंटिन्यू सुरू होते आणि याचाच गैरफायदा त्याची पत्नी घेत होती. त्याच्या पत्नीला माहीत होते की हा असा सहजच डायरेक्टली कधीच येत नाही. हा नेहमी कॉल करतो, मेसेज करून माहिती देतो आणि मग येतो. त्यामुळे ही कॉन्स्टेबल पत्नी तिच्या कॉन्स्टेबल प्रियकरासोबत रंगरेलिया मनवायची. नावाला पती तर दुसरा होता, परंतु पतीसारखं प्रेम ही तिच्या प्रियकराला देत होती. सुट्टीच्या दिवशी तिचा पती तिला भेटायला यायचा तेव्हा मात्र ती प्रियकरापासून दूर असायची आणि पती निघून गेल्यानंतर प्रियकराला आपल्यासोबत ठेवायची किंवा ती स्वतः प्रियकराच्या रूमवरती जाऊन राहायची. परंतु एक दिवस सुट्टीचा दिवस असताना हा कॉन्स्टेबल पतीने ठरवले की आता आपण पत्नीला डायरेक्ट सरप्राईज देऊ. त्याने कसलाही कॉल मेसेज न करता डायरेक्ट पत्नीकडे जाण्याचे ठरवले आणि त्याची कॉन्स्टेबल पत्नीला माहीत होते की हा कॉल मेसेज केल्याशिवाय येत नाही. ती बिनधास्तपणे तिच्या कॉन्स्टेबल प्रियकरासोबत रंगरेलिया मनवत होती. कॉन्स्टेबल पती तिच्या रूमजवळ आला. त्याने दरवाजा वाजवला. दरवाजा आतमधून लॉक होता. आतमध्ये प्रियकरासोबत रंगरेलिया मनवणारी कॉन्स्टेबल पत्नी मात्र आता पूर्णपणे हादरून गेली.
तिने विचारले की बाहेर कोण आहे, तर त्याने सांगितले की मी तुझा नवरा आहे. आता मात्र त्या पत्नीला समजत नव्हते की आता करावे तर काय करावे. स्वतः आपण पोलीस असून आपला पोलीस पती बाहेर आलाय आणि आपण दुसऱ्या पोलिसासोबत नग्न अवस्थेत आहोत. जेव्हा तिने नवऱ्याचा आवाज ऐकला तेव्हा ती स्तब्ध झाली. आतमधून कसलाही प्रतिसाद येत नाही म्हटल्यावर या पोलीस कॉन्स्टेबल पतीने पुन्हा दरवाजावर थाप मारणे सुरू केले आणि आवाज देणे सुरू केले. मात्र आतमध्ये पत्नी काहीही बोलत नव्हती. त्यांना सुचत नव्हतं की आता करावं तर काय करावं. जेव्हा पत्नी काही केल्या दरवाजा उघडत नाही म्हटल्यावरती हा तिचा हक्काचा पती होता. याने जोरजोरात दरवाजा बडवायला सुरुवात केली आणि मोठमोठ्याने आवाज करायला सुरुवात केली. याच्या आवाजाने मोहल्ल्यामधील बाकीचे लोक देखील तिथे जमा होऊ लागले. परंतु पत्नी काही केल्या दरवाजा उघडत नव्हती. जेव्हा खूप शोर शराबा झाला तेव्हा पत्नी त्याला सांगत होती की मी काही करून दरवाजा उघडणार नाही. जेव्हा पत्नीचे हे शब्द त्या पोलीस कॉन्स्टेबल पतीने ऐकले तेव्हा मात्र त्याला कळून चुकले की आतमध्ये ही दुसऱ्या परपुरुषासोबत रंगरेलिया मनवत असेल. त्याला पक्की खात्री पटल्यानंतर त्या पतीने कसे डोके लावले बघा. शेवटी तो देखील पोलीसच होता. त्याने सरळ 112 नंबरवरती कॉल केला आणि पोलिसांना अशी माहिती दिली की माझ्या पत्नीला कोणत्या तरी पुरुषाने आतमध्ये कैद करून रूम लॉक करून घेतला आहे. माहीत नाही तो माझ्या पत्नीसोबत काय करत असेल. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र याची पत्नी काही केल्या दरवाजा उघडत नव्हती. जेव्हा पोलिसांनी जोर जबरदस्तीने दरवाजा उघडला आणि या कॉन्स्टेबल पतीने जेव्हा आपल्या पत्नीला दुसऱ्या परपुरुषासोबत बघितले तेव्हा मात्र हा पूर्णपणे हादरून गेला. याचा राग अनावर झाला आणि याने तेथेच त्याच्या पत्नीला आणि तिच्या कॉन्स्टेबल प्रियकराला बेदम लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करत ही हाणामारी थांबवली आणि तिघांनाही पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पती, पत्नी आणि प्रियकर तिघेही पोलीस दलात असल्यामुळे यांचा वाद मिटत नव्हता. पोलीस स्टेशनमध्ये मोठमोठे अधिकारी आले. त्यांनी सर्व गोष्टीचा उलगडा काढला. सर्वात अगोदर तो कॉन्स्टेबल प्रियकर होता त्याला निलंबित करण्यात आले, कारण त्याने पोलीस असून असे घाणेरडे कृत्य केले होते. आणि आता कॉन्स्टेबल पतीला त्याच्या कॉन्स्टेबल पत्नीपासून घटस्फोट हवा आहेत. अशा प्रकारे या पोलिसांचे कांड उघड झाले. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपल्याला जागरूक करणे आहे. समाजात अशा पण घटना घडत आहेत. अशा घटना आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. सजग रहा, सतर्क रहा. अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.